टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अनुसूचित जाती जमाती आयोगाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम आपल्या सोबत आहे। मग तुम्ही समाज कल्याण आयुक्तांना आदेश दिलेला आहे, काय नेमका आदेश आहे? काल मी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना तिथल्या अनुसूचित जाती प्रवर्गाच्या पैकीच्या असलेल्या महार समुदायाचं, बौद्ध समुदायाचं एक शिष्टमंडळ मला भेटलं आणि त्यांनी त्यांच्यासाठी आरक्षित असलेली स्मशानाच्या जागेवर कोणीतरी अतिक्रमण केलं आणि हिंदू स्मशानभूमीमध्ये आमच्या समाजाच्या लोकांची प्रेत जाळू देण्यात येत नाहीत अशा पद्धतीची तक्रार माझ्याकडे केली। त्यावेळी मी तत्काळ प्रभावाने त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना सांगितलं की अशा पद्धतीचं कोणतंही कृत्य प्रशासन म्हणून खपवून घेतल्या जाणार नाही। तुम्ही तत्काळ प्रभावाने मला तशा पद्धतीचा अहवाल द्यावा आणि त्या अनुषंगानं जर समजा हिंदूंच्या स्मशानभूमीमध्ये नवबौद्धांची प्रेत जाळण्यासाठीची मनाई असेल तर अशा पद्धतीनं त्यावेळेस बळाचा वापर करा, त्या ठिकाणी ॲट्रॉसिटी दाखल करा, परंतु अशा पद्धतीचं कोणतंही कृत्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचा उपाध्यक्ष नात्याने आयोग म्हणूनही आम्ही कदापि खपवून घेणार नाही। योग्य समाजाच्या संरचनेसाठी आणि सुदृढ समाज निर्माण व्हावा या दृष्टीनं अशा पद्धतीचं जातीवादी कृत्य करू नये कोणीही, असं देखील आवाहन मी या प्रसंगी आपल्या माध्यमातून करतो आहे। हे महाराष्ट्रासाठी आदेश आहे की फक्त सोलापूर जिल्ह्यासाठी तुम्ही आदेश दिले? ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये अशा पद्धतीच्या अडचणी असतील तशा पद्धतीच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त होतील। हा निर्णय धोरणात्मक असेल आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू असेल। महत्त्वाची बाब आहे ही, नवबौद्धांच्या अंत्यसंस्काराला विरोध होतोय, आणखी काय उपाययोजना आयोगातर्फे उचलल्या जाणार? खरं तर महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये, पुढारलेल्या राज्यामध्ये अशा पद्धतीची दुर्दैवी सामाजिक स्थिती असेल तर ती अत्यंत दुर्दैवी आहे, चुकीची आहे। अशा पद्धतीचं कुकृत्य मी जसं सांगितलं की चांगल्या समाजाच्या संरचनेसाठी हे बिलकुलच योग्य नाही आणि आज महाराष्ट्रभरामध्ये फिरताना जर अशा पद्धतीच्या दुर्दैवी घटना उघडकीस येणार असतील तर त्या निश्चितपणानं खपवून घेतल्या जाणार नाहीत। प्रशासन, शासन आणि समाज या सगळ्यांनी व्यवस्थेनं संयोगानं आपापल्या हातात हात धरून या सगळ्या गोष्टींचा प्रतिकार करावा असं देखील आयोगाला अपेक्षित आहे आणि जर तसं होणार नसेल तर आयोग एकतर्फी अशा पद्धतीची कटू आणि कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध राहील। कुठली कारवाई आणि तुम्ही आवाहन करणार का लोकांना की अशा काही तक्रारी असंत कराव्या म्हणून? निश्चितपणानं अशा पद्धतीच्या तक्रारी महाराष्ट्रभरात कुठेही असल्या तर त्यांनी आयोगाकडे संपर्क करावा, परंतु अशा पद्धतीच्या तक्रारी जर होणार असतील आणि जर आमच्या पुढे त्या गोष्टी येणार असतील तर निश्चितपणानं आम्ही कठोर कारवाई करू। जसं मी सांगितलं की जर अशा पद्धतीच्या तक्रारी असतील तर बळाचा वापर केला जाईल, अशा पद्धतीच्या तक्रारी असतील तर अनुसूचित जाती जमातीचा जो कायदा आहे, ॲट्रॉसिटीज ॲक्ट आहे, तो प्रकर्षाने लावला जाईल आणि तत्काळ प्रभावाने तशा पद्धतीची कार्यवाही प्रशासन आणि शासन करेल याची आम्ही काळजी घेऊ। म्हणजे मागणी आहे तुमची की नवबौद्धांचा अंत्यसंस्कार हिंदू स्मशानभूमीत व्हायला पाहिजे? ही मागणी नाही, ही संयुक्तिक गोष्ट आहे की अनुसूचित जाती आणि जमातीच्या हा हिंदुत्वाचा भाग आहे, हा हिंदू धर्माचा घटक आहे, त्यांची पुरण्याची, त्यांची प्रेत जाळण्याची ही पद्धती एकत्र आहे। त्यामुळे अशा पद्धतीचा विवाद करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये। एखाद्या ठिकाणी जमिनीचे वाद असतील, एखाद्या ठिकाणी व्यक्तिविशेषत्वाचा वाद असेल, एखाद्या ठिकाणी पुढारीपणाचा वाद असेल, असे वाद अशा प्रसंगी बाजूला ठेवावेत आणि सगळ्यांनी एकत्र राहावं, हीच यामागची आमची भूमिका आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।